हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी परत एकदा खूप दिवसातून आपला शॉपिंग हॉल व्हिडिओ टाकत आहे। तर याच्यामध्ये मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे। तर चला पटपट बघूया, कारण अर्धी निमी मी आधीच अनबॉक्स केलेले आहे। खूप छान आता सगळंच काम चालू आहे, त्याच्यामुळे मला वेळही भेटत नाही व्हिडिओ बनवायला। खूप दिवसापासूनची पार्सल पेंडिंग होती, तर म्हटलं चला आज फायनली व्हिडिओ बनवूनच टाकूया। तर सगळ्यात पहिलं ना आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त पॅकिंगचं मटेरियल आहे आणि ड्रेसेस किंवा मग असं नाईट वेअर, नाईट सूट, ड्रेस सूट असेच आहेत सगळे कपडे। तर हे बघू शकता। सगळ्यात पहिली तर पॅकिंग, तर तुम्ही बरेच जण ना खूप काही बिझनेस करतात, पण पॅकिंग बॅग कशी घ्यायची तीच कळत नाही। तर याच्यावरती साईज असते, लिहिलेले असते, तर साईज मेन्शन केलेली असते 11x11, 12x12, 8x10 अशी तुम्ही साईजद्वारे घेऊ शकता। तर हे याच्यामध्ये आहे ना, तर मी आतले जे कपड्यांना साड्यांना यूज करते ना, तर त्यावाले बॅग आहेत। तर आजचे जे ड्रेसेस आहेत ना, तर मी सगळे एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवलेले आहेत। त्याच्यामुळे मग तुम्हाला माझी प्राइस कमी लागेल आणि तुम्ही ज्यावेळेस चेक कराल त्यावेळेस थोडीफार जास्त असू शकते, कारण साईजनुसार ना प्राइस ही कमी जास्त असते। तर मी माझ्या साईजची घेते, मी एस साईजची घेते। तर एस साईजला जरी 214 असली तर आपण एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे त्याच्यापेक्षा अजून छोटी घेतो ना, तर त्यावेळेस आपल्याला ती 200 किंवा 190, 198 अशी लागली जाते। तर मी ही ह्याच्यातली बऱ्यापैकी सानिकासाठीच घेतलेली आहे, त्याच्यामुळे तिची साईज मागवली एक्स्ट्रा स्मॉल। आणि दोघीला सेम कपडे जातात तशी, पण मी शक्यतो माझ्यासाठी एक्स्ट्रा स्मॉल मधलेच घेते। तर हे नाईट ड्रेस आहे जे की आता उन्हाळा सुरू आहे, तर मग कॉटनचे मी शिवलेत, पण काही चालू आहे शिवायचं, पण वेळ भेटत नाही कस्टमरच्या कामातून, त्याच्यामुळे आता मला अर्जंटली हे मागवावे लागले कपडे। तर हे बघा, ह्यातला माझ्याकडे पहिला पण बहुतेक एक आहे नाईट ड्रेस, खूप सुंदर बसतो हा वाला। तर हे ज्यावेळेस तुम्ही धुवाल ना त्यावेळेस पहिल्यांदा तर तुम्ही मशीनमध्ये टाकू नका, कारण मी मागच्या वेळेचा माझा जो नाईट ड्रेस होता पहिल्यांदा मशीनला टाकला, त्याच्यामुळे तो पटकन खराब झाला होता। तर सुरुवातीला तुम्ही जर धुणार असाल तर हाताने धुवा किंवा तर मग पाण्यातून नुसता काढला तर चालेल, नुसता खराब तर होत नाही। तर ह्याच्यावरची पॅन्ट आहे, सेमच मी घेतलेला आहे आणि ह्याला पॉकेट पण येतं, म्हणजे बाहेर जरी जायचं असेल ना तरी छान राहतं। सेम नाईट ड्रेससाठी मी कपडे खूप ऑर्डर केलेले आहेत, जे की मला स्वतः शिवायचे आहेत। शिवलेले कधीही चांगलंच असतात, कारण रेडीमेडचे आम्हाला बसत नाहीत। आता जे मी एवढे महागाईचे 3-4 हजारची शॉपिंग केली होती दमनवरून, ती सगळी शॉपिंग माझी वेस्ट गेलेली होती, जे की मला इतकं म्हणजे त्यात खूप वाईट वाटत होतं की बाबा आपण एवढं घेतलं आणि यूज नाही झालं। त्याच्यामुळे त्यानंतरचा पुढचा आहे, तर याच्यातला सेम कपडा माझ्याकडे आहे, सेम मटेरियल आहे। तर हा बघूयात कसा बसतोय। तर सेम फॅब्रिक आहे, हे जरा टिकतंय, म्हणजे जरा बऱ्यापैकी टिकाऊ राहतो हा कपडा। आणि ह्याला पॉकेट नाहीये बहुतेक, तर पॉकेट नाही आहे ह्याला। तर हा पण कपडा ना खूप टिकतो, माझ्याकडे सुद्धा सेम आहे याच्यातला। आणि याच्यावरती जी कुर्ती आहे ना, तर अशी शॉर्ट मध्ये आहे, शॉर्ट कुर्ती आहे बघा। हाचा ना पिंक थोडासा डार्क पिंक आहे, पण व्हिडिओमध्ये असं थोडासा वाटतो ब्लर। तर हा सुद्धा ना एक्स्ट्रा स्मॉल मध्ये साईज मध्ये आहे। पहिलावाला जो मी घेतला होता मला वाटते 270च्या आसपास होता, हा दुसरावाला 100च्याच काहीतरी मध्ये आहे, 190, 195 असाच आहे। कारण हा मी सानिकाच्या साईज मध्ये, दोन्ही ते तिच्याच साईज मध्ये घेतलेले होते। त्यानंतर पुढचा आहे, तर काही पार्सल आम्ही ओपन करून बघितलेली होती, जी थोडी लवकर आलेली होती, कारण रिटर्न पॉलिसी 7 दिवसाची असते आणि एकदम सगळी गोळा होईपर्यंत वेळ जातो। तर हा एक टॉप आहे, तसा टॉप ना खूप छान आहे, प्राइसच्या मानाने मला वाटते 217 रुपयाचा आहे हा टॉप। खूप जास्त छान आहे, कलरफुल वगैरे आहे, पण ह्याच्यापेक्षा घरी आपण याच्यापेक्षा चांगला स्टिच करू शकतो असंही मला परत वाटलं। पण तरी पण हा टॉप मी ठेवून घेणार आहे, म्हणजे आम्ही आता दोघी आहोत, तर दोघींना कपडे लागतात बऱ्यापैकी। त्यानंतरची पुढची जीन्स, तर ही स्पेशली तिच्यासाठीच घेतलेली आहे, कारण तिच्याकडे ना म्हणजे आहेत खूप कपडे, पण ती अचानक आमच्या घरून आल्यामुळे बॅग तिच्या आणता आली नाही तिच्या माहेरून, त्यामुळे डायरेक्ट मला इथं सगळे कपडे घ्यावे लागले। तर ही मी तिच्या साईजची जीन्स घेतली, तिला घालूनही बघितलेली आहे, अगदी परफेक्ट बसते। 395 रुपयाची जीन्स आहे, सेम याच्यातून माझ्याकडे पण आहे, सेम असे पॉकेट्स वगैरे सेम स्टाईल। तर ही ना जीन्स खूप भारी स्टाईल देते, म्हणजे एकदम लुक पण मस्त रिच लुक वाटतं। अशा टाईट जीन्स मी आता घालायचं सोडून दिले, मला अशा या लूज जीन्सच आवडायला लागल्यात आणि दिसतात पण छान। आणि आमच्यासारख्या बारीक लोकांसाठी तर जास्त बेस्ट आहेत, कारण अशी ना बगळ्यासारखे पाय दिसतात त्या पायांपेक्षा, तर ही जीन्स
चांगलीच आहे आणि क्वालिटी सुद्धा A1 आहे. तर ही सुद्धा मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये नाही, साईजमध्ये नव्हती, ही 26ची कंबर आहे तिची. माझ्यासाठी घ्यायचं असेल तर मी 28ची कंबर घेते, तिच्यासाठी तिची 26ची होती. आम्ही टेपनी चेक केलं आणि त्याच्यानंतर ऑर्डर केली होती. तर ही 26ची आहे. जीन्सची क्वालिटी मात्र एक नंबर आहे. 400च्या आसपासच आहे ही सुद्धा जीन्स. जसं की मी सांगितलं, खूप सारं मटेरियल पॅकिंगचं आहे, ज्यातलं मी अनबॉक्स सुद्धा केलं होतं. पण मी मुद्दाम तुम्हाला दाखवते, कारण खूप जणी आहे ज्यात थोडं छोटं मोठं करू इच्छिता पण त्यांना पॅकिंग मटेरियल मिळत नाही. त्यामुळं मी या व्हिडिओमध्ये दाखवायचं ठरवलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा बघा, याच्यामध्ये सुद्धा आतल्या पॉकेट आहेत, म्हणजे आतले जे बॅग्स राहतात ना, तर ते हे 50-100च्या क्वांटिटीमध्ये येतात. तुम्ही 50चा घेता तर तुम्हाला 90 वगैरे भेटतं आणि 100ची क्वांटिटी घेतली तर 130-135 असा रेट जातो. आता हे साईजवर आहे, तुम्ही मोठ्या साईजची घेतली तर तुम्हाला थोडी महागाई जाते, असं आहे. त्यानंतरचं पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये बघा, ही लेस आहे जी पार्टीवेअरची लेस आहे, संपली होती कारण त्याच्यासारख्या ऑर्डर सुरूच असतात पार्टीवेअर ड्रेसच्या, तुम्हालाही माहीत आहे. तर मी फर्स्ट टाइम एवढी म्हणजे इतकी जास्त शॉपिंग केलेली आहे, फर्स्ट टाइम खूप जास्त झाली. तर याच्यामध्ये पॅकिंग बॅगच आहेत, तर सगळ्या सेम साईजच्या असतील तर मी काय त्याच नाही दाखवत, काही वेगळ्या असतील ना तर ते तुम्हाला दाखवते. सेम याच्यामध्ये सुद्धा पॅकिंग बॅग आहे. तुम्ही म्हणाल इतक्या लागतात का, तर तुम्हाला माहीतच आहे आता मला साड्या आधी ड्रेससाठी फक्त लागायच्या, त्याच्यामुळे मी 15 दिवसातून वगैरे ऑर्डर करायचे, पण आता मला साड्यांसाठी लागतात, त्याच्यामुळे आता खूप लागत आहेत. तर सेम परत याच्यामध्ये बॅगच आहेत. मला वाटते सगळी पार्सल काय बॅगचीच आहेत की काय. तर पार्टीवेअरच्या साड्या पण आहेत, खाली आहेत, ती डायरेक्ट मोठ्या बॉक्समध्ये येतात, म्हणजे असं मी जास्त क्वांटिटीमध्ये घेते, 7-8, तर असे एकदम थैलावरून आलेले आहेत, तिथं पडल्यात. तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तर मी स्लीपा वगैरे आहेत ना, तर तुम्हाला ओपन करून दाखवत नाही, पण याच्यामध्ये आहेत बघा 4-5चा सेट मी घेतलेला आहे, कारण आता आम्हाला ना मशीन असल्यामुळे लागतात कपडे, गरमी पण आहे, तर त्यासाठी मी काय ओपन करून दाखवत नाही. पण क्वालिटी मात्र तुम्ही स्लीपा वगैरे घेता. त्यानंतर पुढचं आहे, तर पुढचा ह्याच्यामध्ये पण ड्रेसच आहे. तर ह्यामधला पण बहुतेक नाईट ड्रेसच असावा, मी चेक करते का टॉप आहे, टॉप पॅन्ट आहे, हां टॉप पॅन्ट आहे बहुतेक. हे बघा, हे असे टॉप आहेत, हा टॉप आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे. मेन म्हणजे हा ना असा थोडासा घेरदार आहे, जे की छान वाटतात कपडे, थोडं बारीक लोकांना असे छान वाटतात. तर हा पण बघा एक्स्ट्रा स्मॉलमध्येच आहे, हे पण साईज. तर मी ट्राय करून बघायला होते तिला की कशी बसते. आणि हा असा प्लाझो आहे, म्हणजे ना जास्त ट्राउझर टाईप पॅन्ट नाही आहे, प्लाझो टाईप आहे, जे की खूप सुंदर दिसते. तर ह्याला पॉकेट्स आहेत का मी सांगते तुम्हाला. तर हाही 200-250 अशा समथिंग आहे. मी सांगते, मी ह्या सेम साईजमधले मोठे साईज मी ज्यावेळेस मागवते तर ते महाग येतात, त्याच्यामुळे साईजनुसार त्याचे 25-30 रुपये 50 रुपये वाढतात. आता माझ्याकडे ज्यावेळेस शिलाईला कपडे येतात, 1 वर्षाच्या खालच्यांना जरी मी 499ला दिला तर त्याच्या पुढच्यांना मी 550 देते. तर त्याच्यामुळे अशी प्राईस राहते. नाहीतर बरेच जण मला म्हणतात की तू सांगते त्याच्यापेक्षा प्राईस वाढते, तर सगळीकडे हेच आहे. शेवटी त्यांचंही काम आहे, त्यांनाही कपडा कमी जास्त लागला गेलेला राहतो, त्यामुळे. त्यानंतर हा पण पुढचा सूटच आहे, हा पण कॉटनचा आणि खरंच ह्याचा कलर उत्तम, खूप जास्त A1 कलर आहे. पण मला मटेरियलची क्वालिटी थोडी डल वाटते, बाकी कलर वगैरे छान आहे, पण मला असं टिकाऊ वाटत नाही, माझ्या मशीनमध्ये तर टिकणार नाही. पण कुर्ता इतका सुंदर आहे ना, असा फ्लेअरवाला आहे बघा, अमरेला थोडासा. मेन म्हणजे जी स्लीवची डिझाईन खूप सुंदर आहे, जी की मला पर्सनली तर खूप भारी दिसते बारीक लोकांना, त्यामुळे ही. तर हा S साईजमध्ये आहे, त्याच्यामुळे हा मलाच बघावं लागेल घालून कसा दिसतोय. तशी मी सगळे मीच घालून दाखवणार आहे. आता उशीर झालेला आहे, मी हा 11:15 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे. तर ह्याला पण बहुतेक पॉकेट नाही आहे, पण मला ह्याची क्वालिटी काही जास्त आवडलेली नाही आहे, त्यामुळं मी विचार करेन हा ठेवायचा की नाही, कारण क्वालिटी तशीच पाहिजे. त्याच्यानंतरचा हा आहे बघा, जो सानिकाने माझ्या बड्डेला घातला होता. तर हा मी वेअर करून नाही दाखवू शकत, कारण खूप छोटी साईज आहे, तिच्या साईजचा आहे आणि तिलाच खूप टाईट झाला, त्याच्यामुळे आम्ही हा रिटर्नला देतोय, म्हणजे एक्सचेंज करणार आहे. तिला ड्रेस खूप आवडला, मग तिचं म्हणणं आहे की एक्सचेंज करू, मोठी साईज घ्या. तर याच्यातून आता आम्ही मोठी साईज घेणार आहोत. पण काय एक नंबर अशी कपड्याची जी कॉटनची मटेरियलची क्वालिटी आहे ना, खूप सुंदर आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं स्पेशली. त्यानंतरचा हा होता, तर हाही मी त्या दिवशी वेअर केला होता माझ्या बड्डेच्या दिवशी दिवसभर.
खूप भारी बसला होता आणि खूप सुंदर याची पण क्वालिटी आहे ह्या कुर्ता सेटची. खूपच मस्त क्वालिटी आहे याची. मेन गोष्ट फी नेक आहे. थोडंफार आता इथं मला गळ्या इथं शोल्डरला दाबावं लागेल, बाकी सगळं छान आहे. ह्याला सुद्धा पॉकेट वगैरे आहे, त्याच्यामुळे पॉकेट तर नाही बहुतेक पॉकेट ह्याला, तर विदाउट पॉकेट आहे हा. पण याची क्वालिटी ना खूप मस्त आहे, प्रिंट पण छान आहे आणि क्वालिटी पण खूपच भारी आहे. त्याच्यामुळे हा छान वाटला आणि हा पण 200च्या खालीच आहे, तर मला हा जास्त आवडला. प्राइसच्या मानाने खूप भारी कपडा आहे. त्यानंतर पुढचं आहे, तर आता आम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर टी शर्ट वगैरे लागतील जीन्सवरती एक्स्ट्रा, ज्यावेळेस आपण डीमार्टला वगैरे जातो अशा टायमिंगला. तसे आहेत माझ्याकडे बऱ्यापैकी, पण म्हटलं आता करूनच घेऊ, शॉपिंग करतोच आहे तर अजून थोडी जास्तीची. आणि यातलं मी काहीच रिटर्न देणार नाही आहे, कारण ही आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठी घेतलेली शॉपिंग आहे. जे फक्त व्यवस्थित बसत नाही ना, तर तेवढंच आम्ही रिटर्न टाकणार आहे. आणि ह्या टी शर्टची एवढा सुपर क्वालिटी आली ना, खूप भारी, खूपच मस्त अशी क्वालिटी आली बरं का या टी शर्टची. मी याच्यातून ऑलरेडी माझ्याकडे येल्लो ब्लॅक 2 आहे, तर मी त्यातूनच परत मागवला, कारण मिशोला पण काय नाही, सगळ्याच प्रोडक्टची क्वालिटी चांगली असते असं नाही. कधी कधी तीच गोष्ट आपण घेतो ना, तर त्याची क्वालिटी येत नाही. पण एखाद्या गोष्टीची क्वालिटी आली ना, परत असं वाटतं काय फरक पडतोय, कलरच चेंज घ्यायचा आपल्याला आणि कायच फरक पडतोय. टिकाऊ असलं म्हणजे टी शर्ट वगैरे आपण डेली यूज करतो, त्याच्यामुळे ते टिकाऊच पाहिजेत. त्यानंतर पुढचं आहे, ह्याच्यामध्ये पण टी शर्ट आहे, तर याची क्वालिटी बघूयात आपण कशी आहे. तर मी टॉप्स घेणार होते, पण टॉप्सचं कसं होतंय ना, परफेक्ट बसत नाही, त्याच्यामुळे मी टॉप्सच्या जास्ती नादी नाही लागली. तर ह्याची सुद्धा A1 क्वालिटी आहे. मेन गोष्ट ह्याच्यावरती असं बघा जे लिहिले ना, बिलीव, मला आवडलं, त्याच्यामुळे मी हा घेऊन टाकला. मस्टर्ड येलो कलर ना खूप सुंदर दिसतात, अशाच माझ्यासारख्या सावळ्या स्किनवरती खूप भारी दिसतात. तर ह्याची सुद्धा क्वालिटी खूप मस्त आहे. हा S साईजमध्ये आहे टी शर्ट. लागलंच तर आम्ही याला थोडंसं फिटिंग करून घेते, म्हणजे नेहमीचंच आहे, थोडंफार फिटिंग टाकावंच लागतं, त्याच्यासाठी तर मशीन घेतली आपण. तर तर हा ज्यावेळेस कुर्ता सेट आला होता ना, तर त्यावेळेस माझी मैत्रीण तर ती म्हटली की इतकी सुंदर क्वालिटी आहे, म्हणून तिनं तिच्या साईजमध्ये हा मागवायला सांगितलं. आणि जशी माझ्याची क्वालिटी आहे ना, तर तशीच सेम तिच्याची क्वालिटी आली. आणि ते इतकं लवकर पार्सल आलं, कारण मी घातला होता माझ्या बर्थडेला. आणि त्याच्यानंतर ती त्याच दिवशी म्हटली वाव इतका सुंदर आहे, माझ्यासाठी पण मागवून. तिच्यासाठी मागवलाय आणि तिचं असं म्हणणं होतं की तुझ्या अकाउंटवरून घेतलं ना, सगळ्याची क्वालिटी चांगली येते, म्हणून तिने माझ्या अकाउंटवरून घ्यायला लावला होता. बाकी क्वालिटी मस्त आहे त्याचीही, ती उद्या आल्यानंतर बघेल. त्यानंतरचा पुढचा टॉप आहे, जो मी गावाकडे ग्रे कलरचा गावी जाताना किंवा सानिकाने येताना घातला होता ना, तर तो आहे. इतका भारी बसला ना तो, म्हणजे 170 रुपयाचा होता. 170 रुपयाचा, असं वाटतच नव्हतं. आणि आपण काय होतं, ज्यावेळेस प्रवासात असतो ना, आपले म्हणजे असं लेगीज वगैरे घातले ना, कपडे कसे होतात ते मला बिलकुलच आवडत नाही, त्यामुळे मला प्रवासच आवडत नाही. पण असे जर टॉप घातले ना, तर प्रवासात ना बिलकुल काही वाटत नाही, कारण इकडनं पॅक येतं कुठेच, म्हणजे इतकं भारी आणि लॉंग पण आहे, लेंथ पण खूप आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त ह्याची क्वालिटी मला जब्बर आवडली. ह्याच्यातला आमचा दुसरा कलर आहे आता आमच्याकडे. आता याच्यात अजून आम्ही बाकीचे कलर घेणार आहे, किंवा मग या डिझाईनमध्ये मला हाच आवडलं खूप. म्हणजे दुसऱ्यात जरी आपण ट्राय केलं तर म्हणलं क्वालिटी कशी येते, म्हणून मी याच्यातच दुसरा घ्यायचं बघितलं. खूप भारी दिसत होता हा मला तिकडे गावी जाताना, आणि आताही खूप मस्त क्वालिटी आली, 1 नंबर आली आहे, म्हणजे विषयच नाही, खूपच मस्त आली. तर ज्यावेळेस आपण पार्सल कट करतो ना, तर त्यावेळेस ना ते सावकाश करायचं बरं का कट, कारण ना बऱ्याच वेळे ना कपडा कट होतो, आपल्यालाच वाटतं पण समोरच्याचं खूप नुकसान होतं, त्याच्यामुळे सावकाश करायचं. तर ह्याच्यामध्ये पण टी शर्ट आहे, पण हा टी शर्ट मी ऑर्डर केला असं मला वाटत नाही, पण याचा कपडा मस्त आलाय. साईज यसच आहे, पण मला वाटतं एक्सचेंज कलर आलाय की काय, कारण मी असा, पण मात्र कपड्याची क्वालिटी चांगली आहे बरं का. असं थोडासा ना ऊल असा थंडावा देणारा कपडा, तर त्या टाईपमध्ये हा कपडा वाटतंय बघा, असा रेघा रेघा, तर मस्त आहे. तर फायनली आजची सगळी पार्सल पॅक करून झालेली आहेत. मला वाटतं याच्या अजून असतील, कारण की मी खूप काय काय ऑर्डर केलं होतं, याच्यामध्ये मला खूप कमी दिसतंय, तर अजून बाकी असणार आहेत काहीतरी यायचं. आणि कधी कधी काय होतं ना,
मिशोवाले काय करतात माहिती आहे, एकाच ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी घालून देतात आणि 5-6 वस्तूचा पासवर्ड घेतात ते. तर ते तुम्ही लक्ष देऊन करायचं, कारण OTP देताना चेक करायचं की आज आपले किती डिलिव्हर होणार आहेत, त्यातले किती त्या माणसापाशी दिसत आहेत आणि आपल्याला किती OTP द्यावा लागतोय. तर कारण एकच OTP जातो आता मिशोने चेंज केलं. एका OTP वरती तुमच्या असतील नसतील तेवढी पार्सल ते डिलिव्हर करतात. तर तुम्हाला यातली कोणतीही वस्तू आवडली, कोणताही ड्रेस आवडला असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन ना डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि त्याच्यातून घेऊ शकता. सगळे ड्रेसेस हे 300 रुपयाच्या खालचेच आहेत. मला वाटतं कुर्ता सेट हा ओढणीवाला आहे ना, तर तोच मला 395च्या आसपास पडलाय आणि जीन्स एक 370च्या आसपास आहे. बाकी सगळी 300च्या खालची आहेत आणि क्वालिटी A1 आहे. हा कुर्ता तर मला ना खूप जास्त आवडलेला आहे. टॉप खूप मस्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की घ्या आवडला असेल तर. आणि आजचा शॉपिंग व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.